राहता बसस्थानकाचे स्वच्छता कर्मचारी श्री दिलीप टाक हे आज सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने राहता शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर श्री स्वाधीन गाडेकर यांनी त्यांचा सत्कार करून गौरवान्वित केले. या प्रसंगी सत्यशोधक भानुदासजी गाडेकर यांनी दिलीप टाक यांचा सत्कार प्रसंगी म्हणले की राहता बसस्थानकाला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी दिलीप टाक नेहमीच अग्रेसर राहतात. प्रवाशांनाही ते स्वच्छतेबद्दल प्रेरित करत असतात. नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी याप्रसंगी म्हटले की राहता शहराचे वैभव राहता बसस्थानकामुळे वाढलेले आहे. या कार्यक्रमासाठी राहता नगरपरिषद गटनेते हाजी मुन्नाबाई शहा, नगरसेवक किरण गाडेकर, ॲडव्होकेट मयूर पाळंदे, राहता आगारप्रमुख LM पिंपळे, किरण राऊत, अनिल धाडगे, जयवंतराव घोडेराव, गणेश इंगळे, राहता शहरातील सर्व पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. NS न्यूज राहताकरता संपादक नवनाथ पाटील सदाफळ, राहता. पुढे या पुढे या पुढे या आपण नंतर काढू. जितका मारा येतो का? किरण भाऊ तुम्ही म्हणा इथं तुम्ही राहता शहराचे स्वच्छता दूत अर्थात राहता बस स्थानकामध्ये दिलीप भाऊ टाक यांनी जे अतिशय प्रामाणिकपणे 35 वर्षे सेवा केलेली आहे. या सेवेचं फलित म्हणून आपण सर्वजण येथे दिलीप भाऊंना सेवाचा निरोप देण्यासाठी आलेलो आहोत. या राहता शहरामध्ये बस स्थानकाचं जे नावलौकिक उदयास आलेलं आहे. राहता शहराच्या बस स्थानकास जो मान सन्मान मिळालेला आहे हा तुमचा आमचा सन्मान जरी असला तरी त्याचे खरे वाटेकरी हे पहिल्या दिवसापासून दिलीप भाऊ आहे. या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. दिलीप भाऊ त्यांचा परिवार यांना या पुढील काळात आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं आणि दिलीप भाऊंनी राहता शहरातील या बस स्थानकावर आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत असंच प्रेम वृत्तिगत करावं हीच परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी विशेषतः राहता शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक आणि राहत्या शहरावरती जे प्रेम करणारे जे सर्व काही नागरिक आहे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे या सर्वांचा मी अतिशय आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बसस्थानकामध्ये दिलीप भाऊ टाक या राहता बसस्थानकाची स्वच्छतेची ज्यांनी जबाबदारी गेल्या 35 वर्षापासून आपल्या खांद्यावर पेलली आणि या राहता बसस्थानकाला त्या ठिकाणी 2024 साली जो काही स्वच्छ बसस्थानकाचा पुरस्कार मिळाला त्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. आमचे मार्गदर्शक माजी सैनिक भानुदास तात्या गाडेकर यांनी ज्या वेळेला या बसस्थानकाची एक सुधारणा करण्याचा निश्चय त्या ठिकाणी केला. या बसस्थानकाची पूर्वीची परिस्थिती अशी होती की कुठल्याही बस या बसस्थानकाच्या आतमध्ये येत नसायच्या, रस्त्यावरच थांबायच्या. त्या ठिकाणी जे प्रवासी असायचे ते देखील रस्त्यावरच त्या बसची वाट बघत उभे असायचे आणि मग तो प्रवास सुरू व्हायचा. बसस्थानकात एवढं सुंदर बसस्थानक असून देखील या ठिकाणी शुकशुकाट असायचा. परंतु त्या ठिकाणी भानुदास तात्या गाडेकर यांनी या बसस्थानकाला सुधारण्याचा एक निश्चय केला आणि त्या निश्चयामध्ये दिलीप भाऊ टाक असतील यांनी अतिशय प्रामाणिकपणे त्यांची साथ दिली आणि हे बसस्थानक स्वच्छ करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी अहोरात प्रयत्न केले. आज ते या नोकरीतून निवृत्त होत असताना देखील आज आपण सर्व नागरिकांनी या ठिकाणी सर्व नगरसेवक असतील, आता नगर परिषदेचे भानुदास तात्या गाडेकर असतील, या बसस्थानकाचे कंट्रोलर असतील, सर्वांनी त्यांचा सपत्नीक या ठिकाणी सत्कार केला. हेच खरं तर त्यांच्या कामाचं आपल्याला प्रतीक या ठिकाणी दिसून येतं की एवढे लोक आज या सन्मानासाठी सत्कारासाठी उपस्थित राहिले. मी दिलीप भाऊंना पुढील त्यांच्या आयुष्यामध्ये
शुभेच्छा देतो की त्यांचं आयुष्य हे निरोगी आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या कुटुंबासमवेत आनंदी व्यक्त करावा अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो.